नमस्कार. परखड आणि बेधडक शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण सर्वसामान्य जनतेच्या जखमांवर मीठ कसे चोळले जाते आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनांनाही लोकांनी निवडून दिलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून कशा वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात याविषयी वृत्तांत पाहणार आहोत. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला बचतीचे धडे देत आहेत. इंधन वाचवा, तेल वाचवा, देशाची ऊर्जा वाचवा म्हणून सल्ले दिले जातात. पण दुसरीकडे याच सरकारच्या नाकाखाली विशेषतः भाजप शासित सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मात्र विजेची आणि जनतेच्या पैशांची वारेमाप आणि निर्लज्ज उधळपट्टी सुरू आहे. ज्यांना नियमांची अंमलबजावणी करायची आहे त्यांनीच नियमांना केराची टोपली दाखवली आहे. सोलापूर जिल्हा परिषद, ज्याला जिल्ह्याची मिनी संसद म्हणलं जातं, या मिनी संसदेत सध्या अंधेर नगरी अन चौपट राजा असा कारभार सुरू आहे. भीषण उन्हाच्या झळांनी सोलापूरकर होरपळून निघत आहेत. बाहेर, शेतात, रस्त्यावर काम करणारा सामान्य माणूस आणि जिल्हा परिषदेच्या आवारात आलेला गरीब नागरिक घामाच्या धारांनी थपथपलाय. पण जिल्हा परिषदेच्या बड्या साहेबांना आणि पदाधिकाऱ्यांना याचं काहीच सोयरसूतक नाहीये. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात कोणीही उपस्थित नसताना तिथली वातानुकूलित यंत्रणा म्हणजेच AC, पंखे आणि सर्व लाईट्स चकाचक सुरू आहेत. साहेब दालनात नाहीत, कुणी पाहुणे नाही, कुणी नागरिक नाही, पण रिकाम्या खुर्च्यांना थंडावा देण्यासाठी AC आणि पंखे एकाच वेळी फुल स्पीडनं सुरू आहेत. हा थंडावा नेमका कुणासाठी आहे? त्या रिकाम्या भिंतींसाठी की रिकाम्या खुर्च्यांसाठी? महिला व बाल कल्याण समिती सभापतींचं दालन असो, समाज कल्याण सभापतींचं दालन असो, जिल्हा परिषद सदस्य कक्ष असो की अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन, सगळीकडे एकच चित्र आहे. साहेबांचा रुबाब मोठा आणि जनतेचा पैसा खोट्या प्रतिष्ठेसाठी उडवला जातोय. अरे AC सुरू असताना पंखे कशासाठी सुरू ठेवलेत? इतकी अक्कलही या सुशिक्षित अधिकाऱ्यांना नसावी. पंतप्रधान मोदीजी देशातील जनतेला सांगतात की खाद्यतेल कमी वापरा, इंधन कमी वापरा, देशाची संपत्ती वाचवा. पण त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना हे सल्ले ऐकायला वेळ कुठे आहे? सरकारचे नियम फक्त सामान्य जनतेनंच पाळायचे का? शासकीय खुर्च्यांवर बसून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा परवाना या अधिकाऱ्यांना कुणी दिला? सामान्य जनतेच्या कराच्या जमा होणाऱ्या पैशातून या जिल्हा परिषदेची विजेची बिलं भरली जातात. मग ही उधळपट्टी कधी थांबणार? जनतेच्या पैशावर चालणारी ही ACची मजा सोलापूरकर कधीपर्यंत सहन करणार? जर जनतेसाठी काम करणाऱ्या या कार्यालयातच अशी उघड्या डोळ्यांनी लूट होणार असेल तर सोलापूरच्या सामान्य नागरिकांनी नेमकी दाद मागायची कुणाकडे? प्रशासन यावर काही कारवाई करणार की नेहमीप्रमाणे ACच्या थंड हवेत हाही प्रश्न दाबून टाकणार? हाच सोलापूरकरांचा सवाल आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.